तुम्ही एकाच वेळेस सर्वांना खुश नाही करू शकत हे लक्षात ठेवा. आपण जगात काहीही केलं तरी प्रत्येकाचं मन जिंकू नाही शकत. हे एक चित्रकालबाधित सत्य आहे. प्रत्येक व्यक्तीचे मत, विचारधारणा आणि दृष्टिकोन भिन्न असतात. तरी देखील आपण समाजातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. आपल्याला सगळ्यांना खुश करण्याचं दडपण असतं, पण या प्रयत्नात आपण स्वतःला विसरून जातो. म्हणूनच आपण सर्वांनाच खुश करू शकत नाही आणि तसे करण्याचा प्रयत्न देखील करू नका. हा विचार आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. आपण आपल्या गरजा, ध्येय आणि स्वतःच्या सुखाचं महत्त्व ओळखून जगाला शिकलं पाहिजे. सगळ्यांच्या अपेक्षाचं ओझं उचलणं ही एक मोठी चूक आहे. खास करून महिलांच्या बाबतीत हे नेहमीच घडतं. माझे सासू सासरे पण खुश राहिले पाहिजेत. माझ्या नवऱ्याला मी तक्रारीची संधी देणार नाही. माझ्या मुलासाठी मी सुपर मॉम बनणार. माझ्या सर्व नातेवाईकांनी मला चांगले बोलले पाहिजे. असं ओझं डोक्यावर घेऊन फिरायची काही एक गरज नसते. नंबर 1. प्रत्येकाची अपेक्षा भिन्न असते. आपल्या सभोवतालच्या लोकांच्या अपेक्षा कधी सारख्या नसतात. एखाद्याला एक गोष्ट आवडेल तर दुसऱ्याला तीच गोष्ट अप्रिय वाटू शकते. ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते, तसंच त्याच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. एकाच कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये दोन लोकांना जर आपल्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने वागण्याची अपेक्षा असेल, तर कोणाचा विचार योग्य आहे हे ठरवणं कठीण होऊन जातं. म्हणूनच सर्वांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला हरवू नये. स्वतःची जी वेगळी ओळख आहे ती तशीच ठेवा. नंबर 2. स्वतःच्या विचारावर ठाम राहा. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आपण अनेकदा आपले विचार, ध्येय आणि मूल्य बाजूला ठेवतो. याचा परिणाम असा होतो की आपण आपल्या निर्णयावर आणि विचारांवर विश्वास ठेवू शकत नाही. आपल्यात असलेला आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. म्हणूनच प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे वागण्याऐवजी आपण स्वतःच्या विचारावर ठाम राहून निर्णय घेतले पाहिजेत. समजा एका विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायची ठरवलं, पण त्याच्या कुटुंबातील काही लोकांनी त्याला व्यवसायात पडावं असं सुचवलं. अशावेळी तो विद्यार्थी कुटुंबाला खुश करण्यासाठी त्याच्या अपेक्षेप्रमाणे व्यवसायात उतरला, पण त्याचं खरं स्वार्थ जर अभ्यासात होतं, तर त्यामुळे तो कुठेही पूर्ण समाधानाने काम करू शकत नाही. नंबर 3. स्वतःला प्राधान्य द्या. समाजामध्ये आपण आपलं महत्त्व विसरून जातो. दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःच्या इच्छांना, गरजांना आणि भावना बाजूला ठेवतो. जर आपण स्वतःसाठी वेळ देत नसतो, तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खालावतं. आपण कितीही यशस्वी झालो तरीही आपल्या मनाला समाधान मिळत नाही. याचा अनुभव अनेक जण घेतात. जसं की एखाद्या कामात खूप यशस्वी असलेला व्यक्ती दुसऱ्यांना खुश करण्यासाठी कायमच इतरांच्या अपेक्षांमध्ये गुरफटून जातो. कालांतराने त्याला समजतं की त्याच्या स्वतःच्या आनंदाचं मोल त्याने गमावलं आहे. नंबर 4. सर्वांना खुश ठेवण्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो. जेव्हा आपण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण सतत मानसिक ताणाखाली राहतो. प्रत्येकाचं मत, प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा एक ताण निर्माण करतो. हा ताण आपल्या आरोग्यावर, नात्यावर आणि कामावर प्रतिकूल परिणाम करतो. त्यामुळे आपल्याला कधीही परिपूर्ण आनंद मिळू शकत नाही. अनेक व्यक्ती ऑफिसमध्ये बॉस, सहकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी त्याच्या कामाच्या तासापेक्षा जास्त वेळ देतात. त्यामुळे त्याच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. नंबर 5. प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधणं आवश्यक नाही. दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी आपण कायम परिपूर्णतेचा शोध घेत असतो. आपण कसं वागतो, काय बोलतो, काय करतो, या सगळ्यावरच नियंत्रण आपण गमावतो. याचा परिणाम असा होतो की आपण सतत एक भीती आणि चिंता मनात ठेवून जगतो. यामुळे ताण वाढू शकतो. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा विचार करत असेल, त्यांना काहीच बोलायचं नाही, रागावचं नाही, मी त्यांना गुड बुकमध्ये कायम राहिलं पाहिजे, तर तो स्वतःच्या शिक्षण पद्धतीला विसरून जातो. अशा वेळी तो सर्व विद्यार्थ्यांचा लाडका होण्याच्या नादात स्वतःची गुणवत्ता गमावू शकतो. नंबर 6. स्वतःची किंमत ओळखा. लोकांच्या अपेक्षाचं ओझं उचलताना
आपण स्वतःची किंमत कमी करतो. आपल्यात किती सामर्थ्य आहे, आपण किती सक्षम आहोत हे विसरून जातो. आपली स्वतःची ओळख महत्त्वाची आहे. आपल्याला सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येणार नाहीत हे मान्य केलं पाहिजे. आपण आपलं अस्तित्व स्वतःच्या ध्येयापासून ठरवलं पाहिजे, लोकांच्या मतामधून नव्हे. जर एका कलाकाराने समाजाच्या अपेक्षेनुसार आपली कला बदलली, पण त्यातून त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. याउलट तो जसा आहे तसाच राहिला असता तर कदाचित त्याची स्वतःची शैली जास्त प्रसिद्ध झाली असती. नंबर 7. तुमचं जीवन तुम्हालाच जगायचं आहे. आपण सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण आपल्या स्वप्नांना आणि इच्छांना बाजूला ठेवतो. पण शेवटी आपलं जीवन आपण कसं जगायचं हे आपल्या हातात असलं पाहिजे. दुसऱ्यांच्या अपेक्षांना जास्त महत्त्व दिलं तर आपलं स्वतःचं जीवन आपल्या हातातून निसटतं. नंबर 8. प्रामाणिकपणे संवाद साधा. आपल्याला सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या नसल्याचं स्पष्टपणे सांगणं महत्त्वाचं आहे. लोकांचं समाधान करणं हा आपला प्रमुख उद्देश नाही, तर आपलं जीवन आपण योग्य पद्धतीने घडवणं हे महत्त्वाचं आहे. प्रामाणिक संवाद साधल्याने इतरांनाही आपला दृष्टिकोन समजेल. नंबर 9. आपल्या मर्यादा ओळखा. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्यावरचं ओझं वाढवतो. आपल्याला सगळं काही करता येईल हा भ्रम सोडला पाहिजे. आपल्याला मर्यादा आहेत आणि त्या मान्य करणं हे महत्त्वाचं आहे. नंबर 10. आनंद आपल्या हातात आहे. सर्वांना खुश करणं आपल्या हातात नाही, पण आपला आनंद आपल्या हातात आहे. आपण काय ठरवतो, कसे जगतो हे आपल्यावर अवलंबून असतं. दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण आपला स्वतःचा आनंद विसरून चालणार नाही. आपल्या निर्णयांनी आपल्याला आनंद मिळवायला हवा आणि आपण तो मिळवणारच. सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न हा एक निरर्थक संघर्ष आहे. त्यापेक्षा आपले ध्येय, आपले विचार, आपली जीवनशैली यांना प्राधान्य देणं अधिक महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असते, त्यामुळे आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही आणि तसे करण्याचा प्रयत्नही करू नये. स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी जगणं हेच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवनाचं रहस्य आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी सोशल स्पीच या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.